नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 14 चक्रवाढ व्याज याच्या अभ्यासाला आजच्या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपण या मागील इयत्तेमध्ये सरळ व्याज शिकलेलो आहोत. सरळ व्याज म्हणजे काय असतं, तर एखाद्या रकमेवरती ठराविक मुदतीसाठी ठराविक दराने आकारलेलं जे व्याज असतं त्याला म्हणतात सरळ व्याज. त्याचं सूत्र तुम्हाला इथे माहीत आहे की सरळ व्याज बरोबर मदक छेद 100. याप्रमाणे आपण ते सरळ व्याज काढत असतो. आता आपण चक्रवाढ व्याज बघणार आहोत. तर चक्रवाढ व्याज म्हणजे काय, तर आता आपल्याला आधी सरळ व्याज म्हणजे आता समजा एक व्यक्ती आहे जिने समजा बँकेमध्ये काही फिक्स ला पैसे ठेवले, फिक्स डिपॉझिट, किंवा तिने लोन घेतलं आहे थोडक्यात. तर त्याच्यावरती जे बँकेकडनं आकारलं गेलेलं व्याज असतं त्याला आपण सरळ व्याज म्हणतो. पण आता समजा एखादी व्यक्ती आहे जिने 10,000 रुपये एखाद्या बँकेकडनं व्याज घेतले समजा, तर ते व्याजावरती एका वर्षासाठी एका ठराविक दराने व्याज आकारलं जातं. म्हणजे समजा 10,000 रुपये व्याज मुद्दल आहे त्या रकमेची बँकेकडनं घेतलेल्या, त्याच्यावरती दर जो आहे तो 10% आहे आणि एका वर्षासाठी ते पैसे घेतलेले आहेत. मग त्याच्यावरती आता 10,000वरती एका वर्षाला 10%ने किती व्याज होईल, तर 1,000 रुपये 10,000वरती होणार. म्हणजे हे 11,000 रुपये हे पूर्ण रक्कम जी आहे ती त्या व्यक्तीला एका वर्षाने बँकेला परत करायची आहे. पण जर ती व्यक्ती हे 11,000 रुपये त्या बँकेला परत करू शकली नाही, तर बँक काय करते, ह्या 11,000ला मुद्दल धरते आणि याच्यावरती पुढच्या वर्षीचं व्याज लावते. आणि ते असं मिळून जे काही 11,000वरती 10%ने जे काही व्याज होईल ते ह्या 11,000मध्ये मिळवून ती रक्कम त्या व्यक्तीला बँकेला परत करावी लागते. पण जर ती बँकेला ती व्यक्ती पुन्हा ते पैसे देऊ शकली नाही, तर ह्या 11,000वरती जे व्याज लागलेलं आहे आणि ती जी रक्कम झाली आहे त्या रकमेवरती आणखीन परत पुढे 10%ने असं करून ते चक्रवाढ व्याज वाढत जातं. आता समजा जर त्या व्यक्तीने काय केलं की ह्या रकमेची मुदत परत करण्याची मुदत जर वाढवून घेतली, तर मग तिथे काय केलं जातं की रास छेद जी मुद्दल आहे अशाप्रमाणे मग ते सरळ व्याज काढलं जातं आणि त्याप्रमाणे ते त्या बँकेला द्यावं लागतं. ते आपण आधीच्या इयत्तेत. आता इथे रास छेद प्रिन्सिपल हे काय असतं, हा जो हे जे सूत्र आहे ते काय आहे, स्थिर आहे. मग आपल्याला जर प्रत्येक वर्षाचं काढायचं असेल तर रास म्हणजे ए या अक्षराने दाखवले जाते, म्हणजे अमाऊंट इंग्लिशमध्ये म्हणतात. मग प्रत्येक वर्षाची ही काढण्यासाठी पहिल्या वर्षीला A1 म्हणतात, दुसऱ्या वर्षीला A2 म्हणतात, तिसऱ्या वर्षीला A3 म्हणतात. याप्रमाणे हे सूत्र इथे तयार होतात. A1 छेद P बरोबर 110 छेद 100 म्हणून A1 बरोबर P गुणिले 110 छेद 100. मग दुसऱ्या वर्षीचं काढण्यासाठी A2 छेद A1 110 छेद 100 म्हणून A2 बरोबर A1 गुणिले 110 छेद 100 बरोबर P गुणिले 110 छेद 100 गुणिले 110 छेद 100, कारण हे 2 वर्षाचं काढायचं. त्याचप्रमाणे त्या वर्षीचं सुद्धा इथे याप्रमाणे काढलं जातं. मग आता यामध्ये आपल्याला हे चक्रवाढ व्याज आपण या पद्धतीने काढतो. मग त्याची 110 छेद 100 ही काय आहे, इथे त्याची जी रास आहे ती 1 रुपया आहे एका वर्षानंतर. मग ही जर आपल्याला ही जी रास आहे ती आपल्याला जर एक ठराविक वर्षांची काढायची असेल, तर जे मुद्दल आहे त्याला काय करायचं आहे, आपल्याला गुणायचं आहे तेवढ्या वेळेला. म्हणून रास छेद प्रिन्सिपल हे जर आपण M धरलं, तर एका वर्षाचं जे आहे ते P गुणिले M, दुसऱ्या वर्षाचं P गुणिले Mचा वर्ग, तिसऱ्या वर्षाचं P
गुणिले एमचा तिसरा घात, याप्रमाणे आपण ते रास काढू शकतो. म्हणून त्याच्यासाठी इथे ही सूत्र आपल्याला त्यांनी दिलेली आहेत. तर ती सूत्र आहेत बघा. एका वर्षासाठी 1 गुणिले एम बरोबर 1 गुणिले 100 अधिक r/100 बरोबर 1 गुणिले 1 अधिक r/100. दुसऱ्या वर्षीसाठी म्हणजे त्याच वर्षीसाठी जर आपल्याला मुद्दल काढायची असेल तर p गुणिले 100 अधिक r/100 बरोबर p गुणिले 1 अधिक r/100. आणि आपल्याला जर वर्ष काढायचे असतील तर त्यासाठी हे सूत्र आहे p गुणिले 100 अधिक r/100 कंसाचा n-वा घात, म्हणून p गुणिले 1 अधिक r/100 कंसाचा n-वा घात. या सूत्रांचा वापर करून आपण मुद्दल, त्याचा दर आणि किती वर्षांसाठी हे आपण इथे याच्यातनं काढू शकतो. आता आपण त्याच्यासाठी जी सोडवलेली उदाहरणे पुस्तकातली त्याचा अभ्यास करू, म्हणजे आपल्याला ह्या सूत्रांचा कसा वापर करतात हे समजेल आणि त्यांचा वापर करून आपण गणित कसं सोडवू शकतो हेही आपल्या लक्षात येईल. आता 40,000 रुपये ही जर मुद्दल धरली तर ती जर एका व्यक्तीने 3 वर्षांसाठी ती गुंतवलेली आहे आणि त्याच्यावर त्याला 12.5% व्याज मिळणार आहे. ते आपण दिलेली माहिती इथे लिहून घेतलेली आहे. आता आपण त्यासाठी सूत्र वापरणार आहोत. a बरोबर p कंसात 1 अधिक r/100 कंसाचा n-वा घात, p कंसात 1 अधिक 12.5. आता 12.5 आपण 1/2 न लिहिता पूर्णांक 5 असं लिहिलेलं आहे. हे छेद 100 कंसाचा तिसरा घात. याप्रमाणे आपण हे गणित इथे सोडवलेलं आहे. मग a बरोबर 40,000 आणि 125 केलं, म्हणजे खाली एक शून्य वाढवला, 1000 केलं खाली, आणि हा पूर्णांक घालवण्यासाठी खाली एक शून्य वाढवला आणि वरचा मग 125 हे पूर्ण संख्या झाली. मग इथे हे 3 वेळा याचा गुणाकार होणार. हे 1000 जे आहेत त्याचा गुणाकार 1शी केल्यावरती 1000 अधिक 125 छेद 1000 याप्रमाणे 1125 झालेला आहे. याचा गुणाकार 3 वेळेला, आणि हे 4000 कंसात 9/8 याचा गुणाकार 3 वेळेला. अशा प्रकारे 5,695.31 रुपये आपल्याला रास मिळालेली आहे. मग आता ही रास जी आहे ती आपण काय करणार आहोत, या रासमधनं 3 वर्षांचं आपल्याला काढायचं आहे चक्रवाढ व्याज. म्हणून या रासमधनं आपण जी मुद्दल आहे ती वजा करणार आहोत, म्हणजे आपल्याला व्याज मिळणार आहे मग तो मिळाला 1,695.31 रुपये. सराव संच 14.1.